हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आज 6th स्टँडर्डचं जे जनरल सायन्स आहे त्या बुकमधला जो पहिला लेसन आहे त्या पहिल्या लेसनचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड. तर हा जो लेसन आहे तो आपण शिकणार आहे, पण या लेसनचे जे हार्ड वर्ड्स आहे ते सर्वात प्रथम आपण समजून घेऊयात. एकदा का आपल्याला याचे हार्ड वर्ड्स आणि त्याचे अर्थ माहीत झाले तर धडा समजून घेणं, लिहिणं, अभ्यास करणं खूप सोपं जाईल. तर सर्वात प्रथम मी सपना टीचर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. जर तुम्ही नवीन असाल तर पटकन हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे तुमच्या येतेचे व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. तर आपण आता सुरुवात आपल्या या धड्याच्या हार्ड वर्ड्सपासून करणार आहोत. नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड म्हणजे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. पेज नंबर 1 वरचे आपण आत्ता वर्ड्स बघतोय. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे, नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधने, एअर हवा, वॉटर पाणी, लँड म्हणजे जमीन, अलॉंग साईडचा अर्थ आहे सोबतच्या, ग्रेज म्हणजे चरणे, लोकेट स्थान शोधणे, सेलबोट म्हणजे होडी, फ्लोट तरंगणे, ॲटमॉस्फिअर वातावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, स्पियर्स ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीची आवरणे, असोसिएटेड म्हणजे संबंधित, बायोस्फिअर म्हणजे जीवावरण, सस्टेन म्हणजे टिकून राहणे, बेसिक म्हणजे मूलभूत, नीड म्हणजे गरजा, लेयर्स म्हणजे थर, ऑक्युपाय म्हणजे व्यापणे, कंप्राइज म्हणजे बनणे. आता आपण पेज नंबर 2 वरचे शब्द बघतोय. रिकॉल म्हणजे आठवणे, नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन हा वायू आहे, गॅस आहे तो, ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड म्हणजे कार्बन डायऑक्साईड, तर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड तिन्ही पण काय आहेत, गॅस आहेत. इनर्ट गॅसेस म्हणजे निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड तर हा पण एक गॅस आहे, त्यामुळे त्याचं नाव जसं तसं इंग्रजी असल्यामुळे आपल्याला तसं म्हणावं लागतं. उच्चार मात्र तुम्हाला कळतील. सल्फर डायऑक्साईड, वेपर म्हणजे वाफ, डस्ट पार्टिकल म्हणजे धुळीचे कण, आणि ट्रोपोस्फिअर म्हणजे तपांबर, मिझोस्फिअर म्हणजे दलांबर, आयनोस्फिअर म्हणजे आयनांबर आणि एक्झोस्फिअर म्हणजे बाह्यांबर. आता तुम्ही म्हणाल की मराठी वेगळे, इंग्लिश वेगळे, पण याचे अर्थ फक्त तुम्हाला सांगते. उच्चार लक्षात ठेवा आणि स्पेलिंग जसे तसे पाठ करून घ्या. कॉन्स्टिट्युएंट म्हणजे घटक, सरफेस म्हणजे पृष्ठभाग, रेअर म्हणजे विरळ, हायर ॲल्टिट्यूड म्हणजे उंचावर, ॲर्गॉन म्हणजे काय, ॲर्गॉन हा पण वायूचा आहे, आहे तसा घ्यायचा आहे. प्रोटीन म्हणजे प्रथिने, प्रोडक्शन म्हणजे निर्मिती, अमोनिया म्हणजे अमोनियाच आहे, जे सगळे वायू त्यांची नावं जशी तशी. एअरटाईट म्हणजे हवाबंद, फूडस्टफ म्हणजे खाद्यपदार्थ, रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, कंब्युशन म्हणजे ज्वलन, फायर एक्सटिंग्विशर म्हणजे अग्निशामकच्या नळकांड्या, हेलियम हा वायू येतो, हेलियमच आहे. लो टेम्परेचर म्हणजे कमी तापमान, जनरेट म्हणजे चालवणे, लिफ्ट म्हणजे उद्वाहन, एअरशिप म्हणजे विमान, निऑन हा पण वायूचे, डेकोरेटिव्ह म्हणजे सुशोभित, स्ट्रीट लाईट म्हणजे रस्त्यावरील दिवे, क्रिप्टॉन तसाच येतो. फ्लोरोसंट म्हणजे कलर असतो, फ्लोरोसंट कलर. झेनॉन ड्यू टू च्यामुळे, बॅलन्स समतोल, अलाव जाऊ देणं, फिल्टर गाळणी, प्रिव्हेंट म्हणजे रोखणे, हार्मफुल म्हणजे घातक, एलिमेंट्स म्हणजे घटक, फॉग म्हणजे धुके, क्लाउड्स ढग, स्नो हिम किंवा बर्फ, रेन म्हणजे पाऊस. आता पेज नंबर 3 वरचे आपण वर्ड्स बघतोय. डिस्कस म्हणजे चर्चा करणे, सिमिलॅरिटी म्हणजे साम्य सारखेपणा, एअर पोल्युशन म्हणजे हवा प्रदूषण, एमिशन म्हणजे उत्सर्जन बाहेर टाकण्याची प्रक्रिया, एजन्सी म्हणजे माध्यम, स्मोक म्हणजे धूर, डिस्टर्ब म्हणजे बिघडवणे, फ्युएल म्हणजे इंधन, व्हेकल म्हणजे वाहन, इंडस्ट्रीज म्हणजे उद्योगधंदे, इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण. वूड लाकूड, कोल कोळसा, ॲज अ रिझल्ट परिणामी, सबस्टन्सेस म्हणजे घटक पदार्थ, कार्बन मोनॉक्साईड ॲज इट इज घ्यायचं आहे, सूट म्हणजे काजळी, ओझोन, प्रोटेक्टिव्ह शेल म्हणजे संरक्षक कवच, सर्वायवल म्हणजे काय की जगण्यासाठी, अल्ट्राव्हायलेट म्हणजे अतिनील, रेज म्हणजे किरणे. पुढे ॲब्सॉर्ब म्हणजे शोषणे, आणि त्याच्या पुढे डिस्ट्रॉय म्हणजे नाश करणे. केमिकल म्हणजे रासायनिक, कार्बन टेट्राक्लोराईड ॲज इट इज बोलायचं, मगाशी सांगितलं तुम्हाला. क्लोरोफ्युरोकार्बन, एअर कंडिशनर म्हणजे वातानुकूलित यंत्र, रेफ्रिजरेटर म्हणजे शीत कपाट ज्याला आपण फ्रीज असं म्हणतो, सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे,
अवेअर म्हणजे जाणीव होणे. मेट्रोपॉलिटन म्हणजे महानगरीचा. बोर्ड्स म्हणजे फलक. डिस्प्ले म्हणजे प्रदर्शन करणे. हेवी ट्रॅफिक म्हणजे रहदारी. प्रपोर्शन म्हणजे प्रमाण. कॉन्स्टिट्युएंट्स घटक. एलिमेंट्स घटक. आता पेज नंबर 4 वरचे शब्द बघा. पर्पज हेतू. होल डे संपूर्ण दिवस. रेकॉर्ड नोंद करणे. चार्ट तक्ता. डिवाइड भागाकार करणे. डाटा माहिती. इम्पॉसिबल अशक्य. बॉडीली म्हणजे शारीरिक. फंक्शन्स म्हणजे कार्य. स्मूथली म्हणजे सुलभ किंवा सुरळीत. रिक्वायर गरज असणे. नीड गरज असणे. दोघांचा अर्थ सारखाच आहे बघा रिक्वायर आणि नीडचा. व्हॅरी म्हणजे कमी जास्त होणे. अकॉर्डिंग टूच्या अनुसार. साईज माप आकार. कंबाईन म्हणजे संयोग करणे. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य. प्रिव्हियस म्हणजे मागील. ग्राउंड वॉटर म्हणजे भूगर्भातील पाणी. डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण. बाथ म्हणजे स्नान किंवा आंघोळ. ब्रश म्हणजे घासणे. वॉश म्हणजे धुणे. युटेन्सिल्स भांडी. टेस्ट चव. ऑर्डर म्हणजे वास. डिझॉल्व म्हणजे विरघळणे. युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणजे वैश्विक विद्रावक. ब्लड म्हणजे रक्त. सॅप म्हणजे रसद्रव्य. सी म्हणजे समुद्र. ओशन म्हणजे महासागर. फ्रेश वॉटर म्हणजे काय? फ्रेश वॉटर म्हणजे गोडे पाणी. फ्रोझन स्टेट म्हणजे गोठलेली अवस्था. आणि पुढे आहे सॉल्टी. सॉल्टी म्हणजे काय? खारट. पेज नंबर 5 बघा. क्वांटिटी म्हणजे प्रमाण. रेग्युलेटेड म्हणजे नियमन. वॉटर सायकल म्हणजे जलचक्र. कन्वर्ट म्हणजे रूपांतर होणं. क्रिएट म्हणजे निर्माण करणं. सोर्सेस म्हणजे स्रोत. स्ट्रीम म्हणजे ओढा प्रवाह. पॉन्ड म्हणजे डबके छोटे तळे. स्प्रिंग म्हणजे झरा. लेक म्हणजे तलाव. बंड्स म्हणजे काय? बंधारे. बंड्स म्हणजे बंधारे. बोरवेल म्हणजे खोल खणून काढलेली विहीर. आणि त्याच्या पुढे आहे डॅम म्हणजे धरण. अनकंट्रोल्ड अनिर्बंध. इंडस्ट्री उद्योग. फार्मिंग शेती. पॉप्युलेशन लोकसंख्या. स्कार्सिटी म्हणजे टंचाई. पर्कोलेट म्हणजे जिरवणे. ब्लॉक म्हणजे अडवणे. स्टोअर म्हणजे साठवणे. रियूज म्हणजे पुनर्वापर. स्टेल म्हणजे शिळे. पिट म्हणजे खड्डा. स्टोन्स म्हणजे खडे. सॉइल म्हणजे माती. रॉक्स म्हणजे खडक. फ्लॅट म्हणजे सपाट. हिली म्हणजे डोंगराळ. टेरेस्ट्रेरियल म्हणजे भूचर जमिनीवर राहणारे. बरो म्हणजे बीळ. शेल्टर म्हणजे आसरा आश्रय. फुलफिल म्हणजे पूर्ण करणे. मिनरल म्हणजे खनिज. क्रूड ऑइल म्हणजे खनिज तेल. नॅचरल गॅस म्हणजे भूगर्भीय वायू नैसर्गिक वायू. पेज नंबर 6 वर आपण आता बघणार आहोत. सो लेयर म्हणजे थर. मिक्सचर म्हणजे मिश्रण. आणि पाईपलाईन म्हणजे नलिकांची रांग. आणि पुढे आहे नेबरहूड म्हणजे शेजार. अकम्प्लाइंग म्हणजे सोबत असलेल्या. मॅच्युअर म्हणजे परिपक्व. टॉपमोस्ट म्हणजे सर्वात वरचा. डिकम्पोजिशन म्हणजे कुजण्याची प्रक्रिया. रिमेन्स म्हणजे अवशेष. ह्युमस म्हणजे कुथित मृदा. वनस्पती प्राण्यांचे अवशेष आणि कुजण्याने निर्माण होणारी मृदा. डेन्स फॉरेस्ट म्हणजे दाट जंगल. वर्म्स म्हणजे किडे. इन्सेक्ट म्हणजे कीटक. आणि इमॅच्युअर म्हणजे अपरिपक्व. डिक्रीज म्हणजे कमी होणे. इन्क्रीज म्हणजे वाढणे. बेडरॉक्स म्हणजे मूळ खडक. डिराईव्ह म्हणजे च्यापासून बनणे. टेक्स्चर म्हणजे पोत. सॉइल फॉर्मेशन म्हणजे माती तयार होण्याची क्रिया. अबायोटिक कंपोनंट म्हणजे अजैविक घटक. वेदरिंग म्हणजे अपक्षय. मायक्रोव्ज म्हणजे सूक्ष्मजीव. रोडेंट्स म्हणजे कृदंत प्राणी. आणि माईस म्हणजे उंदीर. रॅट्स म्हणजे घुशी. रूट्स म्हणजे मूळ. कंटिन्युअस सतत. आता पेज नंबर 7 बघतोय. फ्लड म्हणजे पूर. स्टॉर्म्स म्हणजे वादळ. ह्युमन ॲक्टिव्हिटीज म्हणजे मानवी कृती. मायनिंग म्हणजे खाणकाम. कंजर्व म्हणजे जतन करणं संवर्धन करणं. इरोजन म्हणजे धूप. रेमेडी म्हणजे उपाय. आणि स्पेसिमन म्हणजे नमुना. सराउंडिंग म्हणजे सभोवतालचा परिसर. यार्ड म्हणजे अंगण. बँक म्हणजे काठ नदीचा. रॉकी म्हणजे खडकाळ. फील म्हणजे स्पर्श. पार्टिकल म्हणजे कण. एरिएटिंग म्हणजे हवा खेळती राहणे. बायोटिक म्हणजे जैविक. फर्टाईल म्हणजे सुपीक. अपहिल्स म्हणजे उलथा पालत. फॉसिल म्हणजे पेट्रोल. आणि फॉसिलचा अर्थ काय? जीवाश्म. पेट्रोल म्हणजे पेट्रोल. डिझेल म्हणजे डिझेल. केरोसिन म्हणजे रॉकेल किंवा केरोसिन. पॅराफिन म्हणजे पॅराफिन. टार म्हणजे डांबर. वॅक्स म्हणजे मेन. क्रूड ऑइल म्हणजे खनिज तेल. पोटेबल वॉटर म्हणजे पिण्यायोग्य पाणी. ग्रीड म्हणजे हव्यास. ज्युडिशियली म्हणजे तारतम्यानं. अवेअरनेस म्हणजे भान जाणीव. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे काय माहिती का? ते भारतीय हवामान खाते आहे. आणि याच्या पुढचा शब्द आपला येतोय एस्टॅब्लिश.
एस्टॅब्लिशचा अर्थ काय आहे? स्थापन करणे. वेदर म्हणजे हवामान, सब कॉन्टिनेंट म्हणजे उपखंड, फोरकास्ट म्हणजे अंदाज भाकीत करणे, इन्स्टिट्यूट म्हणजे संस्था, रिसर्च म्हणजे संशोधन, डेव्हलपमेंट म्हणजे सुधारणा, ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? जागतिक तापमान वाढ. आणि पेज नंबर 8 आहे. या शेवटचा आपले 2-3 शब्द. जनरेशन म्हणजे निर्मिती, डेकोरेटिव्ह म्हणजे सुशोभित, शॉर्टेज म्हणजे उणीव किंवा कमतरता, आणि व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान. तर इथे आपण आता आपला सेकंड लेसन स्टार्ट होतोय. अशा प्रकारे आपण सगळे जे हार्ड वर्ड्स होते आपले या लेसनमधले, फर्स्ट लेसनमधले, ते सगळे हार्ड वर्ड्स आपण पाहिलेले आहेत. तर मला खात्री की तुम्ही या सगळ्यांचे अर्थ लिहून घेतले असतील आणि सगळ्यांचे अर्थ तोंड पाठ कराल. म्हणजे धड्याचे प्रश्न उत्तर लिहिणं आणि धडा समजून घेणं जास्त सोपं जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्वप्नास होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.